गुप्तधनासाठी अघोरी पूजा मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नांदेड जिल्ह्यातल्या गडगा गावात हा प्रकार समोर आलाय। पोलिसांनी मांत्रिकासह 7 जणांच्या टोळीला अटक केली आहे। शिवमंदिरात शेजारी खड्डे खणून पूजा सुरू असतानाच पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केलेली आहे। काय नेमकं घडलेलं आहे पाहूया। गुप्तधनाच्या लालसेनं शिवमंदिरात पूजा। शिवमंदिराच्या शेजारी खोदले खड्डे। मांत्रिकासह 7 जणांच्या टोळीला अटक। नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील गडगा गावाजवळचं हे शिवमंदिर पहा। या प्राचीन शिवमंदिरा शेजारी गुप्तधनासाठी अघोरी पूजा मांडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गुप्तधनासाठी एक टोळी मंदिरा शेजारी खड्डे खणत असून तिथं पूजा मांडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला। पोलिसांनी 7 जणांना अटक केली। सदर ठिकाणी आम्ही सापळा लावून सर्वांना ताब्यात घेतलं। त्या ठिकाणी त्यांनी एक अंदाजे 1 ते 1.5 फुटाचा खड्डा खांदलेला होता। तिथे पूजेचं सामान, हळदी कुंकू वगैरे पूजेचं सामान पडलेलं होतं आणि त्या ठिकाणी 6 जण आम्हाला ताब्यात मिळाले। 1 जण नंतर मग त्यांच्यातला आम्हाला मिळून आला। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून पूजेचं साहित्य जप्त केलंय। शिवाय त्यांच्या विरोधात नव्या कायद्यानुसार कारवाई केली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं झालेल्या प्रकाराचा निषेध केलाय। त्याच्यात नरबळी जायची व्यवस्था, म्हणजे ती प्रथा असती, अनेक अघोरी प्रकार जे असतात त्याच्यातून मानवी जीवन हे असह्य होऊन जातं। त्यामुळे ग्रामीण भागातले असो की त्याच्यात शहरी भागातले असो, लोकांनी अशा अफवांना बळी पडू नये किंवा ज्या अंधश्रद्धा आहेत त्याला बळी पडू नये। ही निव्वळ भुवाबाजी आहे। माणूस मंगळावर स्वारी करण्याचे मनसुबे आखत असताना अजूनही गुप्तधनाचे हंडे शोधणारे महाभाग समाजात आहेत। विज्ञान युगात सुद्धा अंधश्रद्धेवर, बुवाबाजीवर विश्वास ठेवून स्वतःचं आणि समाजाचं नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होते आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।